यानंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। रुपाली ठोंबरे पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचं फेसबुकवरील कथित चॅट पोस्ट केलाय। जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांबरोबर व्हॉट्सअपवरचं संभाषण रुपाली ठोंबरे यांनी पोस्ट केलेलं आहे। आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा रुपाली ठोंबरे यांनी आरोप केलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाडांवर निशाणा साधलाय, काय अधिक माहिती? नक्कीच हेमाली, आपण जसं बघतोय की जे रुपाली ठोंबरे पाटील अजित पवार गटाचे प्रवक्ता आहेत, त्यांनी एक कथित चॅट पोस्ट त्यांच्या फेसबुक मार्फत पोस्ट केलेला आहे। खरं तर हे चॅट आहे ते जितेंद्र आव्हाड आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। कुठेतरी बीड मधलं जे सगळं प्रकरण आहे ते वळवण्याचा प्रयत्न या मार्फत केलेल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर जितेंद्र आव्हाडांनी कार्यकर्त्यांना चिथवलं असल्याचं रुपाली ठोंबरे यांचा आरोप आहे। आपण जर ते चॅट पोस्ट नीट वाचली तर त्याच्यामध्ये बरेच आक्षेपार्ह संभाषण देखील आपल्याला पाहायला मिळते। कुठे ना कुठेतरी त्याला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न हे जितेंद्र आव्हाड करत असल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। खरं तर हे कथित चॅट पोस्ट आहे। आता नक्की ह्याच्यावरती समोरून काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे हेमाली। नक्कीच, धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। फेसबुकवर आव्हाडांचं कथित चॅट पोस्ट केलेलं आहे। रुपाली ठोंबरे यांनी हे चॅट पोस्ट केलेलं आहे। तत्पूर्वी त्यांनी जोरदार टीकाही केली होती सर्वपक्षीय या मोर्चावर। बीडच्या मोर्चावरून ठोंबरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। आव्हाडांनी या मोर्चासाठी कार्यकर्त्यांना चिथावल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केलेला आहे।